नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। निवडणुका जवळ आल्या की मूर्त रूपात असलेले काही प्रश्न ठरल्याप्रमाणे अचानक चर्चेत येतात। राजकीय नेते मंडळींकडून आश्वासनांची खैरात केली जाते। भोळी जनता याच प्रकरणाला भुलते आणि निवडणुका संपल्या, मतदान झालं की सार पहिल्यासारखं ए रे माझ्या मागल्या। 2019च्या निवडणुकीपूर्वी कळमुडी धरणाचं पाणी खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वाबगाव, वरुडे, कनेरसर आणि पूर या गावांना मिळणार असं राजकीय आणि प्रशासकीय सोयीस्कर पूर्ण झाले। शेवटी काय झालं? आजही कळमुडी धरणातील पाण्यापासून ग्रामस्थ वंचित आहेत। हीच आजची आपली स्पेशल स्टोरी आहे। त्यापूर्वी हेडलाईन। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कळमुडीचा पाणी प्रश्न पेटला। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटलांनी सातगाव पठाराला दिली पाण्याची गॅरंटी। खेडच्या पूर्व भागातील कनेरसर, वरुडे, पूर आणि वाबगाव अजूनही तहानलेलं आहे। संघर्षाची तपपूर्ती होऊ नये, खेडचा पूर्व भाग पाण्यापासून कोसो दूर। कळमुडी पाणलोट विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेतून व्यक्त केली नाराजी। धरणाची उंची फेर सर्वेक्षणासाठी गावकरी आग्रही। खेड तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण 3 टप्प्यात होणार प्रशिक्षण। पहिल्या टप्प्यात 156 शिक्षकांचा सहभाग। चाकण येथील नवसह्याद्री अध्यापक विद्यालयात झाले प्रशिक्षण। आता पाहूया सविस्तर वृत्त। खेड तालुका माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण चाकण येथे उत्साहात संपन्न झालं। नवसह्याद्री अध्यापक विद्यालयात झालेल्या या प्रशिक्षणात 156 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते। डाएट पुणे, जिल्हा परिषद पुणे, पंचायत समिती यांच्या वतीनं प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं होतं। हे प्रशिक्षण 3 टप्प्यामध्ये पूर्ण होणार असून खेड तालुक्यातील एकूण 592 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे। त्यामध्ये पहिल्या टप्प्याचे प्रशिक्षण नुकतेच झाले। पहिल्या टप्प्यामध्ये 156 प्रशिक्षणार्थी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना प्रशिक्षण देण्यात आलं। या प्रशिक्षणासाठी इयत्ता 9वी ते 12वीला अध्यापन करणारे शिक्षक प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले होते। प्रशिक्षणामध्ये एकूण 12 सुलभकांनी मार्गदर्शन केलं। विषयतज्ञ दयानंद शिंदे आणि विलास जाधव यांनी प्रशिक्षणाचे समन्वयक म्हणून काम पाहिलं। पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी अमोल जंगले यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले। अंधाराचा फायदा घेऊन रस्त्यात अडून एकाची 1.25 लाखांची सोनसाखळी चोरट्याने हिसकावून घेतली। विरोध केल्यानंतर चोरट्याने फिर्यादीला मारहाण करीत शर्टच्या खिशातील दोन्ही मोबाईल जबरदस्तीने काढून घेतले। या प्रकरणी चाकण पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे शेलपिंपळगावहून मोहितेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याने दुचाकीवरून जात होते। पेट्रोल पंपाजवळ अंधाराचा चोरट्याने फायदा घेतला आणि फिर्यादीला रस्त्यात अडून त्यांच्या गळ्यातील 1,25,000 रुपयाची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून घेतली। चोरटा सोनसाखळी हिसकावत असताना फिर्यादीने विरोध केला। त्यावेळी फिर्यादी यांना चोरट्याने हाताने मारहाण केली। तसेच फिर्यादी यांच्या शर्टच्या खिशातील 30,000 रुपयाचे 2 मोबाईल जबरदस्तीने हिसकावून काढून घेत चोरट्याने धूम ठोकली। राजगुरू एसटी स्टँडवर प्रवासी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावणाऱ्या एका महिलेला नागरिकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात नागरिकांना यश आलं आहे। सुरेखा संतोष पुंडे या शनिवारी दुपारी 12:30च्या सुमारास बहीण संध्या ठाकूर यांना बसमध्ये बसून देण्यासाठी एसटी स्टँडवर आल्या होत्या। फिर्यादी रेखा पुंडे यांची बहीण बसमध्ये चढत होती। त्यानंतर रेखा यांनी बहिणीकडे पिशवी देत असताना गर्दीचा फायदा घेत एका महिलेने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्राला हिसका दिला। गळ्याला हिसका बसल्याचं रेखा यांच्या लक्षात आलं। त्यांनी लागलीच मागे पाहत जवळ उभे असलेल्या एका महिलेला पकडलं। त्याबाबत संशय आल्यानंतर त्या महिलेला रेखा यांनी पकडून एसटी कंट्रोल रूम मध्ये बसवलं आणि खेड पोलिसांशी संपर्क साधून त्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिलं। राजूनगर सहकारी बँकेत यंदा प्रथमच जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, संचालिका अश्विनी पाचारणे, वरिष्ठ अधिकारी दिलीप मलगे आदी उपस्थित होते। जागतिक महिला दिनानिमित्त शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या मयुरी पवार यांनी महिलांना मार्गदर्शन केलं। बँकेतील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मयुरी पवार यांनी भावनिक बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन केलं। अध्यक्ष ओसवाल यांनी मनोगत व्यक्त केलं। सूत्रसंचालन सपना टाकळकर, चैताली पाटोळे यांनी केलं। खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात आराळा नदीचे पात्र उताराच्या दिशेने असल्यामुळे पात्रालगतच्या गावांना पाणी टंचाईचा मोठा सामना करावा लागत आहे। नदीकाठच्या गावकऱ्यांनी एकत्र येत लोकवर्गणीतून नदी पात्रात 2 माती बंधारे तयार केले आहेत। त्यामुळे बंधाऱ्यात काही प्रमाणात पाणी साठण्यास मदत झाली आहे। चिखलगावकर भीमाशंकर रोपवे रस्ता कृती समितीचे अध्यक्ष किसन गोपाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थ सखाराम बाबाजी गोपाळे, माजी सरपंच बाळासाहेब गोपाळे, रामदास मुके, उद्योजक बाळासाहेब मुके, कृष्णा गोपाळे, विजय गोपाळे, शंकर कारभारी, गणपत गायकवाड आदींच्या सहकार्यातून माती बंधारा तयार झाला आहे। आता वळूया आजच्या आपल्या स्पेशल रिपोर्टकडे। खेड तालुक्याच्या पूर्व भागात कनेरसर, वरुडे, पूर, वाबगाव या गावांना कळमुडी धरणातून पाणी देण्याबाबत नेते मंडळी आश्वासनांची खिरापत देत असतात। तशीच काहीशी निराशा खेड तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांची झाली आहे। गेली 12 वर्ष गावकरी पाण्यासाठी टाहो फोडत आहेत, मात्र आजपर्यंत गावकऱ्यांना घोटभर पाणी मिळालेलं नाही।
कळंबोडी धरणातून चासकामान धरणासाठी राखीव पाणी साठा आणि त्यानंतर उर्वरित 0.87 टीएमसी साठा हा आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठारला आहे. मात्र गेल्या काही वर्षापासून सातगाव पठार आणि पाणी योजना अजूनही कोरडीच आहे. नक्की काय आहे कळंबोडी धरण आणि सातगाव पठार? खेड तालुक्याचा पूर्व भाग अजूनही पाण्यापासून वंचित का आहे, या संदर्भात कळंबोडी पाणलोट विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक मुद्द्यांची वाट मोकळी करून दिली. पाहूया पत्रकार परिषदेतील काही महत्त्वाचे मुद्दे. योजना ही खेड तालुक्यातील पश्चिम भागातील कडदेव मिरजेवाडी परिसरातील गावे व आंबेगाव तालुक्यातील सातगाव पठार भागातील गावे यासाठी प्रस्तावित आहे आणि त्या संदर्भातला जो सुप्रमा आहे तो शासनाकडे मंजुरीसाठी अंतिम मंजुरीसाठी प्रलंबित आहे. आणि याबाबत वाढीव गावं जी आहेत म्हणजे खेड तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना पाणी मिळावं अशी आमची आग्रही मागणी आहे. त्यामध्ये कनेरसरपूर, वरुडे, वापगाव परिसरातील ही गावे आहेत, ही अनेक वर्ष दुष्काळाने वंचित आहे. त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील थिटेवाडी बंधारा लाभ क्षेत्रातील गावांची मागणी आहे आणि त्या अनुषंगाने शासनाने वाढीव गावांचं सर्वेक्षण केलं जावं आणि त्यासाठी फडणवीस साहेबांनी जो आदेश दिलेला आहे फेर सर्वेक्षणाचा त्यानुसार पाणी उपलब्ध केलं जावं. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता केली जावी. आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या मागणीनुसारही सर्वेक्षण होणार आहे आणि त्या दृष्टीने तातडीने या गावांचा जो समावेश आहे ह्या मूळ योजनेमध्ये प्रस्तावित केला जावा आणि त्या संदर्भातला जो वाढीव सुप्रमा आहे त्याला शासनाने मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात करून 2 ते 3 वर्षामध्ये या गावांना पाणी प्रत्यक्ष कसं शेतावर येईल हे शासनाने पाहावं अशी या ठिकाणी माझी मागणी आहे. निवडणुका आल्या की प्रत्येक वेळेस हा मुद्दा उघडून येतो. आणि 19 पूर्वी पण हा मुद्दा चर्चेत आला, आता 24ला पण आला. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मला तेच सांगायचं आहे. 2019 पूर्वी बैठका झाल्या, 2024 पूर्वी आता बैठका होत आहे. तर हा फारच फक्त बैठकांपुरता मर्यादित न राहता लोकप्रतिनिधींनी तांत्रिक बाबींच्या पूर्ततेकडे निवडणुकीनंतर लक्ष दिलं जावं आणि तांत्रिक बाबींची पूर्तता करून ह्या वंचित गावांना पाणी द्यावं किंवा फक्त निवडणुका काढून घेण्यासाठी घोषणा देऊन कळंबोडीचं पाणी येणार आणि लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या की सर्व काही शांत होतं, हे झालं नाही पाहिजे. आणि यासाठी त्या वंचित गावातील नागरिकांनी, ग्रामस्थांनी, शेतकऱ्यांनी सुद्धा मग जन आंदोलन उभारलं पाहिजे. दिलीप वळसे पाटलांची सातगाव पठारला पाणी देण्यासंदर्भात त्यांची पावलं पडलेली आहे. खेड संदर्भात काय तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? नाही, आता खेड संदर्भात आमदार दिलीपराव मोहिते पाटलांनी खेडचा पश्चिम भाग आणि पूर्व भाग समाविष्ट केला जावा याबाबत अजितदादा पवारांकडे बैठक घेतलेली होती आणि आमदारांचा जो विरोध होता तो तालुक्यामुळे होता, काय तो कोणता राजकीय हेतूने होता असं मला वाटत नाही. की आपल्या तालुक्याला पाणी मिळावं हा हेतू होता. आता दोन्ही आमदार नामदार एकत्र येऊन मूळ योजनेला पाणी देणार आहे आणि वाढीव गावं जी आपली खेड तालुक्याच्या पूर्व भागापर्यंत आहे तर त्याचंही सर्वेक्षण होऊन पाणी दिलं जाईल अशी त्यांची भूमिका आहे. फक्त या ठिकाणी की हा जर सुसंवाद पूर्वीच झाला असता तर आतापर्यंत पाणी आलं असतं. निवडणुका लागल्यात आता, तर मग निवडणुकीच्या काळात तुमच्या गावा पूर्व पट्ट्यातल्या गावांचं काय भूमिका राहणार आहे? आमची पूर्व पट्ट्यातील जी गावं आहे ती दुष्काळाने वंचित आहे, तुम्हाला माहीतच आहे. आज आम्ही ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही उमेदवार विविध पक्षांचे उभे राहतील त्यांना आम्ही प्रत्यक्ष एकच तुमचा जाहीरनामा काही असू द्या, परंतु ह्या दुष्काळी गावांना पाणी देण्यासाठी तुमची भूमिका काय आहे ते आम्हाला ठोस सांगा अशी आम्ही मागणी करणार. हे बरोबर आहे, कारण जी मूळ योजना जी आहे ती खेडच्या पश्चिम भागासाठी आणि सातगाव पठारासाठीच प्रस्तावित होती आणि ती प्रस्तावित असल्यामुळे मूळ योजनेमध्ये सातगाव पठारच्या पारगावपर्यंत पाणी पहिलं येणार हे बरोबर आहे. आणि आता वाढीव गावांचा समावेश करण्याच्या दृष्टीने मग राजकीय किंवा तांत्रिक बाबींच्या मुद्द्यांच्या आधारे अनेक वर्ष प्रयत्न चालू आहे. त्या प्रयत्नांना काही तांत्रिक बाबीमुळे अपयशही आलं. आता त्या संदर्भात ते अपयश काढण्यासाठी जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा आमदार असतील, आमदार दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील, यांच्या माध्यमातून ते निश्चितच यशस्वी तोडगा काढून पाणी लवकर येईल असं आम्हाला वाटतंय. कळंबोडी धरणाची जी मूळ योजना आहे तिथे सर्वेक्षण झालं त्यानुसार आंबेगाव तालुक्यातलं पारगाव हे शेवटचं गाव इथपर्यंतच पाण्याची उपलब्धता होती. नवीन गावं ज्यावेळेला समाविष्ट करायची त्यावेळेला जो काही तांत्रिक मुद्दा आहे तो हा आहे की पाणी जर उपलब्ध असेल, अधिकचं पाणी उपलब्ध झालं तर पुढची गावं समाविष्ट होती. आणि ह्या सगळ्या ज्या मीटिंग्स किंवा आता सांगितलं ज्याप्रमाणे त्यावेळेस सांगितलं तांत्रिक बाब अशी की पाणी वाढवण्यासंदर्भात जोपर्यंत उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत कुणी काही जरी म्हणलं
तरी पुढच्या गावांना पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही. त्याच्यामुळे पुढच्या गावांचा समावेश किंवा पुढच्या गावाच्या लोकांनी समजूत काढण्याऐवजी कळमुरी धरणाची उंची वाढवून किंवा इतर ज्या काही गोष्टी त्याच्याकडे लक्ष देऊन पाण्याची उपलब्ध होणार असेल तर पुढचे प्रश्न सुटणार आहेत. त्यामुळे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या केवळ ह्या गप्पा आहेत, बाकी काही नाही. बातमीपत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत धन्यवाद.